कोपरगाव तालुक्यातील येसगावमध्ये शांताबाई निकोले या महिलेवर बिबट्याने हल्ला केला। महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर मनमाड महामार्ग रोखत संताप व्यक्त केला। रास्ता रोको आंदोलनामुळे काही तासांपासून वाहतूक खोळंबलेली होती। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। अहिल्यानगरच्या येसगाव मधील ही घटना आहे। कोपरगाव तालुक्यातील येसगाव या हद्दीमध्ये सकाळी शेतात घास कापत असणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर ग्रामस्थ आणि ज्या ठिकाणचे नागरिक आहेत तालुक्यातील ते आक्रमक झाले आहेत आणि जवळपास 3 ते 4 तासांपासून रस्ता रोको या ठिकाणी करण्यात येतो आहे। नगर मनमाड महामार्ग जो आहे तो संतप्त जमावाने अडवलेला आहे आणि त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येतो आहे। मागील 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ही दुसरी घटना घडलेली आहे। मागील काही दिवसापूर्वी 5 वर्षीय बालकाचा देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आज देखील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। शांताबाई निकोले असं या महिलेचं नाव आहे आणि संतप्त जमाव आहे। अतिशय जे मजूर वगैरे आहे ते संपूर्ण घाबरलेले आहे। बिबट्याची दहशत ही तालुक्यामध्ये संपूर्ण बघायला मिळते आहे। काय घटना घडली आहे आणि तुम्ही हा रास्ता रोको करत आहात, काय सांगाल? आमची आई सकाळी घास कापायला रानात गेली। रानात गेल्यानंतर बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला। आमच्या आईला सोमवारचा उपवास होता। आजच्या उपवास हे पूर्ण फक्त हे ना वन अधिकारीला इकडे बोलवा, आम्हाला न्याय द्या। तुम्ही एक बिबट्या धरते आणि त्याला मारून टाकते। 70 बिबटे येसगाव तालुक्यात येले, आम्हाला न्याय पाहिजे। आजच्या नंतर जर आमच्या पोरांना आमच्या जनावरांना काही नुकसान झाली तर आम्ही सरकारकडून भरपाई घेणार। कमीत कमी वर्ष झालंय, वर्षापासून आम्ही प्रशासनाला सांगून वैतागलेलो आहे बिबट्याची काय दहशत आहे। पण ज्या वेळेस बेतात त्याच वेळेस प्रशासन जागा होतं आणि तरी जागा होत नाही, कारण ते कुंभकर्ण नाही। तर ज्या वेळेस त्या मुलीचा मृत्यू घडला त्यावेळेस रस्ता रोको केला होता आमच्या मित्रांनी। त्यावेळेस वन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का 2 दिवसात आम्ही त्या बिबट्याचा बंदोबस्त करू। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप गाड्या दिसल्या, खूप लोक आले, परंतु काहीच झालं नाही।